मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत वचन दिले तू मला याचा फुल एपिसोड. तर चला मग स्टार्ट करू याचा एपिसोड. विजया शौर्याच्या केसाला तेल लावत असते आणि त्याला म्हणते, काय रे किती ड्राय झाले तुझे हे केस. त्यावर आदित्य म्हणतो, करून घेतले त्याने हाताने. लहानपणी किती चाव करायचा तेल लावताना. तेलाने केस चपटे झाले तर स्टाईल कोण मारे ना. शौर्य एकही उत्तर देत नाही. तो फोनमध्ये ऊर्जाचा फोटो पाहत असतो आणि हर्षवर्धन त्याला म्हणतो, शौर्य मोबाईल बाजूला ठेव, काय महत्त्वाचं आहे का त्यात. त्यावर शौर्य म्हणतो, नाही डॅड, तुम्ही तेल लावून घ्या ना. हर्षवर्धन म्हणतो, नाही नको. त्यावर शौर्य विचारतो, का, तुम्हाला नाही आवडत तेल लावायला. त्यावर कुमुदिनी आजी म्हणते, खूप आवडतं, पण खूप पूर्वी त्याने माझ्या हातून तेल लावायचं बंद केलं. आदित्य विचारतो, का, डॅडला पण शौर्यसारखे असे कपाळावर केस उडवायला आवडायचे की काय. त्यावर आजी म्हणते, नाही, त्याने माझ्या रागापायी बंद केलं. हे ऐकून सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे खूप आश्चर्याने पाहतात आणि आदित्य विचारतो, काय, रागाने, ते पण आजीकडून. आदित्य हर्षवर्धनला म्हणतो, डॅड हे चुकीचं आहे हा. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, काय चूक काय बरोबर, आता हे कसं ठरवायचं. आणि इकडे पूर्वा म्हणजे ऊर्जाची आई, ती ऊर्जाला म्हणते, काय चूक काय बरोबर हे जर ठरवायचं असेल ना तर पहिला नियम, स्वतःला एक प्रश्न विचारायचा, जे मी दुसऱ्याबरोबर करते तेच माझ्याबरोबर झालं असतं तर चाललं असतं का मला. आणि दुसरा नियम, मी जो हा निर्णय घेणार आहे तो घेतल्याच्या नंतर मला याचा पश्चाताप होणार आहे की खूप आनंद होणार आहे. त्यावर ऊर्जा विचारते, तरी पण कन्फ्युजन तसंच राहिलं तर. पूर्वा हसते आणि ऊर्जाला उत्तर देते, म्हणते, तर मग एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची, विनाकारण डोक्यात राग घालून केलेली कोणतीही गोष्ट किंवा कोणताही निर्णय हा नेहमी चुकीचाच असतो. हे ऐकून ऊर्जा विचारात पडते आणि इकडे हर्षवर्धन आजीला म्हणतो, काही डोक्यात राग वगैरे घालून घेतलेला नाहीये. आणि त्यावर आजी म्हणते, तुलाही माहिती आहे तुझ्या डोक्यात त्यावेळेस काय होतं आणि आता काय आहे, आणि आताही काही बदललेलं नाहीये. हर्षवर्धन म्हणतो, आपण हा विषय बंद करूयात का. त्यावर आदित्य म्हणतो, नाही, मला ऐकायचंय. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हा विषय ताणण्याची गरज नाही. आदित्य म्हणतो, सॉरी डॅड, आम्ही आता मोठे झालोय आणि आम्हाला कळतंय की तुम्ही आणि आजी बोलत नाही आहात, निदान कारण तरी कळू देत ना. आणि त्यावर आजीला म्हणतो, आजी प्लीज तू तरी सांग. आजी सगळ्यांपुढे त्याचा थोडासा भूतकाळ ठेवते. ती म्हणते, तो लहान होता, तापट होता, मी त्याला हमेशा म्हणायचे की तुझं डोकं जरा शांत ठेव. हर्षवर्धन म्हणतो, म्हणून तुम्ही माझे स्पोर्ट्स बंद केले. आणि त्यावर आजी म्हणते, अरे दिवसाचे 8-8 तास घालवायचास, ते मी बंद केलं तू अभ्यासावर फोकस करावास म्हणून. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो, तो मी करतच होतो, पण दरवेळी मी पहिलाच यावा असा आग्रह का होता. आजी म्हणते, मला माहिती होतं तुझ्यामध्ये कॅलिबर आहे म्हणून, आणि ते तू सिद्ध केलेस, प्रत्येक वर्षी फर्स्ट यायचास. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, कारण तुम्ही माझ्यासमोर काही ऑप्शनच ठेवला नव्हता. हर्षवर्धन म्हणतो, चुकूनही जर दुसरा आलो तर तुम्ही मला मारायचात, उपाशी ठेवायचात. हे ऐकून सगळ्यांना खूप धक्का बसतो. आजी म्हणते, तू खूप हुशार आहेस, हे मी खूप आधीच ओळखलं होतं हर्षवर्धन. आजी पुढे म्हणते, तुझं लक्ष इतर कुठेही जाऊ नये याची फक्त मी काळजी घेतली, मला तुला फक्त बेस्ट बनवायचं होतं. हर्षवर्धन म्हणतो, केली ना तुमची इच्छा पूर्ण, सतत जिंकत आलोय ना मी. त्यावर आजी म्हणते, बेस्ट असणं म्हणजे सतत जिंकत असणं, हा अर्थ तू काढलास हर्षवर्धन, आणि तो पूर्णपणे चुकीचा होता. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो, त्या दोघा मायलाकरांचे शब्दाला शब्द वाढत जातात. आणि त्यावर प्रभाकर म्हणतो, बंद करा हा विषय, वाद नकोयत. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो, नाही प्रभाकर, आता विषय निघालाच आहे ना तर बोलू दे. हर्षवर्धन आजीला म्हणतो, आपला मुलगा चुकतोय हे सांगायची तुम्हाला गरज नाही वाटली. आजी म्हणते, तू ऐकलं नसतंस, कारण तुझ्या डोक्यावर नशा होती जिंकायची, आणि जिंकण्यासाठी तू काहीच करायला तयार होतास आणि अजूनही आहेस. त्यावर विजया म्हणते, सगळं छान आहे, तुम्ही जिंकत होतात ना, हे सगळं छान होतं ना. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो, वरवर छान होतं. हर्षवर्धन पुढे म्हणतो, नशेचा त्रास नशा करणाऱ्याला सुद्धा होतो, आणि ह्या जिंकण्याची किंमत इतकं वर्ष झालं मोजतोय मी. आणि त्यावर शैलजा विचारते, किंमत म्हणजे. हे ऐकून प्रभाकर म्हणतो, गप्प बस शैलजा, उगाचच विषय वाढवू नकोस. त्यावर शैलजा म्हणते, बेस्ट लॉयर तर ते आहेतच, सांगा ना भाऊजी. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो, झोप. हर्षवर्धन पुढे म्हणतो, रात्रीची शांत झोप तेवढीच नाहीये माझ्याकडे, बाकी सगळं आहे. हर्षवर्धन तेवढं बोलून तिथून निघून जातो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जा हुळबत्त्याला भेटायला जाते आणि हुळबत्ते म्हणतो, मॅडम, हा मेसेज वाचून सोडा किंवा तुम्ही, रिपोर्ट तयार आहे म्हणते मी. आणि त्यावर ऊर्जा म्हणते, साहेब, माझ्याकडे पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. असं म्हणत ऊर्जा त्याच्या हातामध्ये एक पाकिट देते. आणि हुळबुत्ते म्हणतो, तुम्ही काय आणून सोडलं बघू तरी दे. असं म्हणून तो पाकिट उघडतो आणि पाहतो आणि म्हणतो, यम्मा यम्मा माया यम्मा. हुळबत्ते विचारतो, हे पुढं चालून लागणार आहे, हे कसं तुमच्या लक्षात आलं. आणि त्यावर ऊर्जा म्हणते, साहेब, तुम्हीच म्हणालात ना पुढची पार्टी खूप वर्ष झाले या क्षेत्रात मुरलेली आहे, म्हणून मी पण लावलं थोडंसं डोकं. आणि त्यावर हुळबुत्ते म्हणतो,
थोडंसं नाही हो, लई डोकं लावून सोडलंय बघा तुम्ही. आणि लगेच तिकडून इन्स्पेक्टर माने येतो आणि माने ह्या दोघांचं सगळं बोलणं ऐकतो. बाहेर जाऊन हर्षवर्धनला फोनवर सगळी झालेली घटना सांगतो. हुळगुते म्हणतो आता त्या विक्रांत शिर्केचा एक अरेस्ट वॉरंटसाठी अप्लाय करतो. हे माने ऐकतो आणि हर्षवर्धनला फोन करून सांगतो. आणि हर्षवर्धन लगेच शिक्रेला फोन करून सांगतो. आणि शिक्रेच्या हावभावावरून असं वाटतं की शिक्रे हर्षवर्धनला धमकी देत बोलत आहे. कारण त्यांचं बोलणं आपल्याला ऐकवलेलं नाहीये, फक्त त्यांचे हातवारे आणि बॅकग्राऊंडला म्युझिक असतं. आणि इकडे शौर्य छोटूच्या टपरीवर चहा प्यायला आलेला असतो. छोटू म्हणतो घ्या साहेब, खारी आणू ना? त्यावर शौर्य तोंड फुगून म्हणतो नको. छोटू म्हणतो चहा नकोय का? मग कॉफी बनवून देतो. त्यावर शौर्य म्हणतो नको नको. आणि छोटूला तिकडून ऊर्जा आलेली दिसते आणि छोटू बोलतो साहेब आता खारी मागवावीच लागेल, देऊ का? असं म्हणतात शौर्य पाठीमागे वळून पाहतो आणि त्याला ऊर्जा दिसते. आणि ऊर्जा मनातल्या मनात म्हणते आई मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. ऊर्जाला पाहून शौर्य खूप खुश होतो. ऊर्जा छोटूला म्हणते दादा चहा द्या. आणि छोटू विचारतो खारी देऊ का नको मॅडम? आणि ऊर्जा म्हणते नको. छोटू म्हणतो तुम्हाला पण नको? चहा खारीचं खूप मोठं भांडण झालंय वाटतंय. शौर्य म्हणतो मला खारी आण. आणि त्यावर छोटू म्हणतो पण तुम्ही आता तर नको म्हणलात ना? आणि त्यावर शौर्य म्हणतो पण मला आता हवी आहे, तुला काही प्रॉब्लेम? छोटू चहा आणि खारी घेऊन येतो आणि ऊर्जाला म्हणतो तुमची खारी आणि शौर्यला म्हणतो तुमचा चहा. त्यावर ऊर्जा म्हणते माझा चहा आहे आणि शौर्य म्हणतो माझी खारी आहे. मस्त शौर्य ऊर्जाकडे पाहत पाहत चहा खारी खात असतो. शौर्य छोटूला म्हणतो अरे चाय चुई, असा चहा असतो ना एकटा नसतो प्यायचा आणि खारी सुद्धा एकटी नसते खायची. असं शौर्य चहामध्ये खारी बुडवतो आणि म्हणतो अशी खारी चहामध्ये बुडवायची म्हणजे त्यांचं बनतं परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि ऊर्जा एकटक त्याच्याकडे पाहत असते. ऊर्जा चहा पिते आणि जायला निघते. लगेच शौर्य उठतो आणि म्हणतो प्लीज ऊर्जा थांब ना, प्लीज अशी चिडू नकोस. तुझ्यासाठी 2 दिवसापासून तडफडतोय मी आणि तू माझा फोन सुद्धा उचलत नाहीयेस. त्यावर ऊर्जा म्हणते म्हणून तू माझ्या घरी आलास? शौर्य म्हणतो मग काय करू, कुठे जाऊ? ऊर्जा विचारते पण भेटण्याची गरज काय? आणि छोटू म्हणतो चहा खारीसाठी. आणि त्यावर शौर्य म्हणतो तू चहा करे. शौर्य ऊर्जाला विचारतो तुला खरंच नाही का बोलायचंय माझ्याशी? तो पुढे म्हणतो माझ्या मनात जे काय होतं ते मी तुला सगळं सांगितलं, यात माझा काय गुन्हा आहे? शौर्य पुढे म्हणतो तुझ्या मनात तसं काही नाहीये, मला मान्य आहे, पण न बोलणं हा त्याच्यावर पर्याय नसू शकतो ना. काही गोष्टी जर सॉर्ट करायच्या आहेत तर बोलावं लागेल ना. ऊर्जा परत जायला निघते आणि परत शौर्य तिचा हात पकडतो आणि म्हणतो सॉरी तुला गोष्टी सॉर्ट नाहीत का करायच्यात? बघ तू जर बोलली नाहीस ना तर मी तुला इथून जाऊच देणार नाही. त्यावर छोटू म्हणतो ये पटलं बघा साहेब आपल्याला. आणि शौर्य म्हणतो तू चहा बनव रे. आणि ऊर्जा त्याला म्हणते बोल. त्यावर शौर्य म्हणतो मी माझ्या मनातलं तुला असं सांगितलं, असं कोण सांगतं भस्कन आय लव्ह यू म्हणून? असं ऊर्जा त्याच्या तोंडाकडे पाहत असते. परत छोटू म्हणतो मग काय तर. आणि परत शौर्य म्हणतो तू चहा बनव रे. शौर्य ऊर्जाला विचारतो तू माझ्यावर रागावू कशी शकतेस? आणि ऊर्जा रागाने त्याच्याकडे पाहते आणि तो म्हणतो रागावू शकतेस ना, रागावू शकतेस. शौर्य ऊर्जाला विचारतो आपण असं म्हणजे आउट ऑफ सेटलमेंट काही करू शकत नाही का? ऊर्जा म्हणते फक्त मैत्री. तू जर माझा फक्त मित्र म्हणून राहणार असशील ना तर बोलेल मी तुझ्याशी. शौर्य थोडा विचार करतो आणि परत ऊर्जा जायला निघते. आणि परत शौर्य तिचा हात धरून तिला थांबवतो. आणि कुठेतरी लांब असा विक्रांत शिक्रे खूप राग करत असतो, पॅनिक झालेला असतो त्याच्या मित्रासहित. आणि त्याचे मित्र म्हणतात अरेस्ट वॉरंट असं कोण करू शकतं? अरेस्ट वॉरंट म्हणजे काही खाऊ आहे का? आणि हे असं कसं झालं? त्यातला एक जण म्हणतो त्यांच्याकडे तुझ्या विरुद्ध कुठला पुरावाच नव्हता. आणि दुसरा म्हणतो मग हा पुरावा आला कुठून? त्याचा जवळ उभा असलेला मित्र म्हणतो विक्रांतला जर जेल झाली तर तो किती वर्षासाठी आत जाईल? विक्रांत खूप रागाने त्याच्याकडे पाहतो. त्यावर दुसरा म्हणतो अरे तो कशाला आत जाईल, तो आहे ना आपला वकील हर्षवर्धन जहागीरदार. बघितलं ना त्यानं आपल्याला कसं सोडवलं या सगळ्या केसमधून? तो सोडवू शकला कारण त्यांच्याकडे आपल्या विरुद्ध काही पुरावेच नव्हते आणि विक्रांत विरुद्ध काहीतरी पुरावा असणार आहे, त्याच्यामुळे त्याला जेल होऊच शकते. आणि इकडे ऊर्जा परत जायला निघते आणि शौर्य म्हणतो ओके मी राहील तुझा मित्र बनून. शौर्य पुढे म्हणतो माझ्या मनात ज्या तुझ्याबद्दल भावना आहेत त्या तर नाहीत बदलणार ना ऊर्जा? हे ऐकून परत ऊर्जा जायला निघते आणि परत शौर्य तिचा हात पकडतो आणि परत तिला सॉरी करतो. शौर्य तिला म्हणतो की मी यापुढे तुला कधीच सांगणार नाही की आय लव्ह यू, कधीच नाही सांगणार की माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे म्हणून. आणि कधीच नाही सांगणार की मला अख्खं आयुष्य तुझ्यासोबत स्पेंड करायचंय. छोटू म्हणतो ये लो, आत्ताच 3 वेळा सांगितलं. शौर्य त्याला म्हणतो तू चहा बनव ना. आणि शौर्य लगेच गुडघ्यावर बसतो ऊर्जेच्या पुढं आणि ऊर्जाला म्हणतो घाबरू नकोस, मी तुला प्रपोज करत नाहीये, मी रिक्वेस्ट करत आहे की प्लीज माझ्याशी बोल.
हे बघ, मी तुला मित्र बनून हवा आहे ना आयुष्यामध्ये, आयुष्यभर मी तुझा मित्र बनून राहील, पण प्लीज माझ्याशी बोल. शौर्य ऊर्जाला खूप रिक्वेस्ट करत असतो, प्लीज प्लीज करत असतो. आणि तिकडून छोटू म्हणतो, म्हणजे लव खतम. त्यावर शौर्य म्हणतो, अरे गप रे, नाही तर जन्मठेप होईल आता मला. आता ऊर्जा त्याला म्हणते, शौर्य उड बरं. आणि त्यावर शौर्य म्हणतो, नाही आत्ती बोल तू माझ्याशी. शौर्य विचारतो, अबोला खतम, फ्रेंडशिप ऑन. आणि त्यावर ऊर्जा म्हणते, हो. शौर्य विचारतो, नक्की, प्रॉमिस. आणि त्यावर ऊर्जा म्हणते, हो बाबा प्रॉमिस, उठ आता. शौर्य उठतो आणि उठत उठत तिला थँक्यू आणि आय लव्ह यू दोन्ही सोबतच म्हणून टाकतो. आणि परत ऊर्जा रागाने त्याच्याकडे पाहते आणि शौर्य परत सॉरी सॉरी म्हणतो, मला तसं नव्हतं म्हणायचं, चुकून आतून आलं, सॉरी, आता बोला नको धरू, प्लीज प्लीज प्लीज, असं करत असतो. आणि ऊर्जा म्हणते, ओके. आणि परत ते चहा प्यायला दोघं जण बसतात. शौर्य तिच्यासाठी जागा साफ करून देतो. तिकडून छोटू म्हणतो, ओ थांबा थांबा थांबा. छोटू म्हणतो, थांबा थांबा, चहा पिऊ नका. जवळ येऊन त्यांना म्हणतो, चला दोन्ही चहा थंड झाले, गरमागरम रिफिल करतो आणि सोबत कुरकुरीत खारी देतो, चालेल ना. आणि इकडे विक्रांत त्या मित्राची गच्ची पकडतो, म्हणजे कॉलर पकडतो आणि म्हणतो, कोण आहे मी, कोण आहे. विक्रांत शिर्के आहे मी, विक्रांत शिर्के, जेलमध्ये जाणार नाही, कळलं का, कधीच नाही जाणार, असं म्हणतो आणि त्याला सोडतो. आणि स्वतःशीच म्हणतो, हे सगळं त्या पद्मामुळे होतंय ना, मग त्या पद्मालाच बाजूला करतो, मग बरोबर या केसचा निकाल लागेल. आणि त्याचे सगळे मित्र विचारतात, म्हणजे काय करणार आहेस तू. विक्रांत म्हणतो, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. विक्रांत म्हणतो, मी पद्माला संपवणार. आणि त्याचे ते मित्र सगळे घाबरतात. आणि इकडे ऊर्जा शौर्यला सांगते, तुला माहिती आहे का, मी ते सर्टिफिकेट डायरेक्ट फुलबुत्तेला देऊन टाकलं. त्यांना एवढं आश्चर्य वाटलं ना. ऊर्जा आता सगळा राग विसरून शौर्याशी मोकळेपणाने बोलत असते. चहा पिऊन वगैरे झाल्याच्या नंतर शौर्याला म्हणते, चल मी जाते आता, मला पद्माकडे जायचंय. आणि शौर्य त्यावर विचारतो, पद्माकडे आता काय काम आहे तुला. ऊर्जा म्हणते, अरे आईच्या बचत गटामध्ये राहुल काकू म्हणून आहेत, त्यांचा पापड बनवण्याचा बिझनेस आहे आणि आई त्यांच्याशी बोलली आहे पद्माविषयी, तेवढंच तिला काम मिळेल आणि पैशाचा काही थोडाफार प्रश्नही सुटेल. शौर्य विचारतो, किती वेळ लागेल आणि कुठे त्यांचं घर. आणि त्यावर ऊर्जा म्हणते, तिथंच आहे पद्माच्या घराजवळ. ऊर्जा विचारते, का रे. आणि शौर्य सांगतो, पुन्हा भेटशील ना मला. आणि ऊर्जा म्हणते, पुन्हा. आणि त्यावर शौर्य म्हणतो, अगं ते पद्माचं अर्धवटच राहिलं ना सांगायचं, सांगशील ना. ऊर्जा म्हणते, नको नको, ते मी तुला नंतर सांगेल. आणि शौर्य म्हणतो, थँक्यू, ऐक ना, थँक्यू सो मच पॅचअप केल्याबद्दल. आणि ऊर्जा गोड हसते आणि तिकडून निघून जाते. आणि शौर्य मनातल्या मनात म्हणतो, हिला जर माझ्याविषयी काही वाटत असेल ना तर ही पलटून बघेल आणि मी त्या क्षणाची त्या दिवसाची वाट पाहिल. असं म्हणताच ऊर्जा त्याच्याकडे पलटून पाहते आणि शौर्य खूप आनंदित होऊन उड्या मारतो, नाचतो. आणि छोटू चहावाल्याचं बारीक लक्ष शौर्यकडे असतो. त्याच्या आनंदात तोही सामील होतो. मैत्रिणींनो, आजचा एपिसोड त्याने इथंच संपवलेला आहे. आणि उद्याच्या एपिसोड असं दाखवले, पद्मा आणि ऊर्जा दोघीजणी सोबत जात असतात. काही गुंडे येतात आणि दोघीवर हमला करतात. पद्मावरचा वार ऊर्जा झेलते आणि तिच्या डोक्याला मोठी दुखापत होते. ती चक्कर येऊन खाली पडणार आणि एक गुंडा तिच्यावर चाकू खुपसणार. तोच शौर्य पाठीमागून येतो आणि त्याचा हात पकडतो. आणि पद्मा ऊर्जाताई म्हणून जोरात चिरकते. शौर्य तिला उचलून घेतो आणि म्हणतो, तुला काही होणार नाही. ऊर्जा शौर्याच्या हातामध्ये बेशुद्ध होते. आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहूया काय होणार आहे. खरंच ऊर्जाच्या जीवाला धोका होतो की ती चक्कर येऊन खाली पडते. आणि उद्याचा एपिसोड पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून सांगाही.